संभाजी भिडे यांची जीभ पुन्हा एकदा घसरलेली आहे। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह असं वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केलेलं आहे। शेलक्या शब्दात संभाजी भिडेंनी शरद पवारांवर टीका केली। या प्रकरणी संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास पासलकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। देशाचं कृषी मंत्री मुख्यमंत्री पद भूषवलेल्या व्यक्तीला राष्ट्रद्रोही म्हणणाऱ्यांचा निषेध करत असल्याचं पासलकर यांनी सांगितलंय। देशद्रोह और जातिवंत देशद्रोह बदमाश बदमाश महाराष्ट्राला देशाला कीड आहे। राज्यात नाही असली कीड। मोदी मोठे दीर्घ वाटत नाही, कीड लागली लवासाची काढून टाकू। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना संधी, कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम आणि उद्योग व्यवसायामध्ये खूप मोठं काम असल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना याच राज्यामध्ये या ठिकाणी संधी मिळते। अशा मोठ्या व्यक्तिमत्वानी या राष्ट्र उभारणीमध्ये या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं काम केलेलं असताना त्यांच्यावरती अशा पद्धतीची भाषा वापरणं, यासाठी मी या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा एकनाथराव शिंदे यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की या वक्तव्याची दखल घेऊन यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत, पाहूया। त्यांच्या या वक्तव्याचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कारही करतो आणि निषेधही व्यक्त करतो। गेली 6 दशकं केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये एक अलौकिक कामगिरी करणाऱ्या नेतृत्व, समाज जीवनामध्ये चौपर क्षेत्रामध्ये उत्तुंगी कामगिरी करत राज्याला आणि देशाला प्रगतीपथावरती नेणारं शरद पवार साहेबांसारखं नेतृत्व, त्यांच्याबद्दल अशापैकी उद्गार काढणं मला असं वाटतं की आपली विचारसरणी कुठेतरी लुप्त झाले की काय, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। मी या शब्दाचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। राष्ट्रद्रोही शरद पवार साहेबांना म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे। शरद पवार साहेब या देशासाठी, या महाराष्ट्राशी झिजणारं एक नेतृत्व आहे। वैचारिक वादविवाद एकमेकांचा असू शकतो, परंतु नेतृत्वाविषयी अशा पद्धतीनं देशद्रोहाचा आरोप लावणं हे एकदम चुकीचं आहे। नाही, मला या संदर्भातली माहिती नाही, मी माहिती घेऊन आपल्याला या संदर्भात बोलेन। नाही, मला या संदर्भातली माहिती नाही, मी माहिती घेऊन आपल्याला या संदर्भात बोलेन।